नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। गंभीर आणि असाध्य आजाराला कंटाळून आई आणि मुलानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दोघांचेही मृतदेह त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आले असून घटनास्थळावरून पोलिसांनी आत्महत्यापत्र आणि विषारी औषधांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। ही घटना गुरुमाऊली अपार्टमेंटमध्ये घडली। 56 वर्षीय अभया खानखोजे आणि त्यांचा 33 वर्षांचा मुलगा अद्वैत यांचा मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार अभया खानखोजे या कॅन्सरनं ग्रस्त होता, तर अद्वैतच्या मेंदूमध्ये ट्यूमर होता। दोघंही दीर्घकाळापासून गंभीर आजाराशी झुंज देत होते। सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास शेजारी अभिषेक कळमकर यांनी फ्लॅट दिवसभर बंद असून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं कोतवाली पोलिसांना सूचना दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला। यावेळी बेडरूममध्ये आई आणि मुलाचे मृतदेह आढळले। घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोट आणि विषारी औषधाच्या 2 बाटल्या तसंच 2 मोबाईल जप्त केले। प्राथमिक तपासात गंभीर आजार आणि असह्य वेदनांमुळे दोघंही मानसिक तणावात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर सुसाईड नोटमध्येही आजारपण आणि वेदनांमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयोमध्ये हलवण्यात आले आहेत, तर व्हीसीआर आणि इतर नमुने रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। बघितलं तिथे तर कुलूप लागलं होतं आणि थोडं खिडकीतून वास आल्यासारखा होता। तर आपण थोडं एकदम डायरेक्ट जाण्यापेक्षा पोलिसांना कळवावं। पोलिसांना कळवल्यावर तितक्यातच पोलीस आले। मग आम्ही दरवाजा वगैरे तोडला पोलिसांनी मिळून वगैरे, आणि बघतो तर आतमध्ये आई आणि मुलगा दोन्ही जण त्यांनी सुसाईड केलं होतं आणि त्यांनी नोट लिहिलेली होती की आम्ही त्रासाने म्हणजे आजाराने त्रस्त होऊन गेलेलो आहोत, म्हणून आम्ही हे असं काही करत आहोत।